नमस्कार. तर मंडळी, तुम्हाला पण केक खायचा आहे, पण तुम्ही हेल्दी पर्याय शोधत आहात का? आपण बाजारात मिळणारे बरेच केक खातो, त्यामध्ये बहुतेक वेळा मैदा आणि रिफाइंड साखर वापरली जाते. पण आजच्या रेसिपीमध्ये आपण मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पौष्टिक केक आपण ओव्हनशिवाय बनवू शकतो. चला तर मग मंडळी, आपण प्रमाणबद्ध रेसिपी बघूया. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दूध घालायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गूळ असा बारीक किसून घेतला म्हणजे तो लवकर विरघळतो. गूळ संपूर्णपणे विरघळला की आता यामध्ये पाव वाटी आपल्याला तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता. फक्त ते तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ मी घातलेलं आहे. त्यानंतर पाऊण चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि आवडीप्रमाणे वेलची जायफळची पूड घालायची आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये 2 चमचाभर पाणी ॲड करत आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं अजून मला पाणी घालायची गरज वाटते. यामध्ये पुन्हा 1 चमचाभर पाणी घालून व्यवस्थित मिश्रण मी एकजीव करून घेते. आता हे पाण्याचं प्रमाण किती लागेल हे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचं दही हे कितपत पातळ आहे त्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, साधारण अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता केक बनवण्यासाठी मी आप्पे पात्राला तेल लावून घेत आहे, जेणेकरून आपले केक खाली चिकटणार नाहीत. आता आप्पे पात्रामध्ये आपण तयार केलेलं बॅटर 1-1 चमचाभर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की बॅटरची कन्सिस्टन्सी आपण मध्यम ठेवलेली आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. सर्व बॅटर आप्पे पात्रामध्ये घातलं की मग त्यावर आपल्या आवडीप्रमाणे मगज बी किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता गॅसवर एक जाड तवा मी 10 मिनिटं गरम करून घेतलेला आहे आणि या गरम तव्यावर आता मी आप्पे पात्र ठेवत आहे. आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला 12 ते 15 मिनिटं हे केक बेक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की आपले केक किती छान फुललेले आहेत. अगदी घरगुती साहित्यामध्ये आपले हे पौष्टिक केक तयार होतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.